Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. हॅलो एव्हरीवन, मागच्या पार्टमध्ये आपण लेसन नंबर 2 लाईन्स अँड अँगल्सच्या प्रॅक्टिस सेट 2 मधील 3 क्वेश्चन बघितले होते. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला तर मग पुढे क्वेश्चन नंबर 4. इथे पण एक फिगर दिली आहे आपल्याला आणि काही एक क्वेश्चन दिला आहे, वाचूया. राईट द नेम्स अँड टाइप्स ऑफ द अँगल्स इन द डायग्राम. मग या फिगर मध्ये आता कोणते कोणते अँगल बनतायत ते शोधायचे आहेत, त्याचे नेम लिहायचे आहेत, अँगलचे नेम पण लिहायचे आहेत आणि त्या अँगलचा टाइप सुद्धा लिहायचा आहे. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करते. इथे बघा, मी एक फिगर ड्रॉ केली आहे त्याचीच आणि मी तुम्हाला एक्सप्लेन पण करते. दिसतंय मुलांनो क्लिअर? ओके. तर फर्स्ट बघा, फर्स्ट इथून चालू करूया आपण. अँगल POQ. POQ बघा, इथे असतो राईट अँगल. मग हा मोर दॅन राईट आहे ना, मोर दॅन 90 डिग्री. मग हा काय होणार? ऑब्ट्यूस अँगल. मग फर्स्ट आपण अँगलचं नाव लिहायचं. कसं लिहितो? अँगलचं सिम्बॉल. मग POQ आणि मग पुढे नेम लिहायचं. कोणता आहे? ऑब्ट्यूस अँगल. सेकंड बघूया. ठीक आहे. आता हा बघा, इथे अँगल QOR. बघा, इथे आपल्याला क्लिअरली लगेच कळतं इथे छोटासा अँगल बनणार आहे, हो की नाही? मग हा काय आहे? कुठला असतो? लेस दॅन 90 डिग्री. आठवा मुलांनो, ॲक्यूट अँगल. मग पहिले अँगलचं नाव लिहायचं. काय लिहिणार? अँगल QOR. कोणता आहे? ॲक्यूट अँगल. मग अजून बघा, कोणता अँगल दिसतोय? आता पुढे जाऊया. इथे ROS. मग नाव लिहूया ROS. हा पण बघा मुलांनो, इथे नीट बघायचा आहे. इथून असा इकडे हा राईट अँगल होणार आहे. हा राईट अँगल पेक्षा मोठा आहे, म्हणजे 90 डिग्री पेक्षा मोठा आहे. मग मोर दॅन 90 डिग्री. येस, ऑफकोर्स, ऑब्ट्यूस अँगल. मग फर्स्ट आपण नाव लिहूया अँगल ROS. ROS काय आहे? ऑब्ट्यूस अँगल. नेक्स्ट कोणता अँगल आहे बघा? नेक्स्ट आहे अँगल SOP. अँगल SOP. आता SOP काय बघा, हा बघूनच लक्षात लगेच क्लिअर होतं आपल्याला की हा मोर दॅन 90 डिग्रीच आहे. मग हा पण काय आहे? ऑब्ट्यूस अँगल. आता बघा मुलांनो, एवढेच अँगल आहेत का? आपण हा एक घेतला, हा 1, हा 2, हा बघा हा 3 आणि हा 4. एवढेच अँगल दिसत आहेत का तुम्हाला? नाही. इकडे बघा, अजून अँगल आहे. अँगल POR आहे की नाही? इथून असा. मग काय, कोणता आहे तो अँगल? POR. POR बघा दिसतोय. हा पण मोर दॅन 90 डिग्री आहे आणि लेस दॅन 180 डिग्री आहे, म्हणजे हा पण काय होणार आहे? ऑब्ट्यूस अँगल. येस. झाले का सगळे अँगल आपले? नाही. बघा, दिसतोय का तुम्हाला? दिसतोय? शोधा शोधा. अजून एक अँगल आहे मुलांनो. बघा, इकडे दिसतोय SOQ आहे की नाही? मग अँगल SOQ हा पण बघा आहे की नाही? बघा इकडे मोर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. मग कोणता? हा पण आहे ऑब्ट्यूस अँगल. किती अँगल झाले बघा याच्यामध्ये? 1 2 3 4 5 6. कळाले मुलांनो कसे आपण अँगल बघितले? अँगलचे नेम लिहिले आहेत आणि त्याचे टाइप पण लिहिले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर मुलांनो याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. आता जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? फाइंड द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल्स इन ईच ऑफ द फॉलोइंग फिगर्स. आता इथे काही फिगर दिलेत बघा. दिलेत ना, ट्रायंगल्स काढलेत बघा. तर या फिगर्स काय करायच्यात? बघायच्यात आपल्याला. आणि इथे बघा काय करायचंय ते दिले इन्स्ट्रक्शन.
फ्रॉम दिस ड्रॉ द करेक्ट फिगर दॅट कम्स इन प्लेस डी. इथे ए आहे, बी आहे, सी आहे, आपल्याला डी ची ड्रॉ करायची आहे. इन द अबो सिरीज म्हणजे याच सिरीज मध्ये. हाऊ मेनी अॅक्यूट अँगल्स आर फॉर्म म्हणजे याच्यामध्ये किती अॅक्यूट अँगल होतात. व्हॉट पॅटर्न इज फाउंड इन द नंबर ऑफ अॅक्यूट अँगल्स आणि कोणता पॅटर्न तयार होतो ते आपल्याला बघायचंय. तर मुलांनो तुमच्यासाठी मी इथे ही पण फिगर ड्रॉ केलेली आहे. बघा मी तुम्हाला इथे डी पण काढलेला आहे, काढून दाखवलेला आहे. बघा ही फर्स्ट आपल्याला दिलेली, सेकंड, थर्ड, ए बी सी आपल्याला टेक्स्टबुक मध्ये दिले होते. काय आहेत बघा इकडे ट्रायंगल आहेत. येस, इथे काय आहेत, इथे एक ट्रायंगल आहे. मग त्या ट्रायंगलच्या आतमध्ये ट्रायंगल्स काढलेले आहेत. ए बी सी काढून दिली होती, आपल्याला त्यांनी सांगितलं डी ड्रॉ करा, तर मी तुमच्यासाठी इकडे डी ड्रॉ केलेला आहे. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते की याच्यामध्ये किती अॅक्यूट अँगल बनतात आणि त्याचा कसा पॅटर्न होतो. बघा इथे आपल्याला क्लिअरली कळतंय, इथे दिसतंय. बघा हा कोणता अँगल बनतोय, इथे आहे अॅक्यूट अँगल. इथे पण बघा आहे अॅक्यूट अँगल, इथे पण बघा अॅक्यूट अँगल. मग किती अॅक्यूट अँगल बनतायत एका ट्रायंगल मध्ये, 1 2 3 आहेत. मग इथे लिहूया 3. आता बघा जर एका ट्रायंगल मध्ये 3 अॅक्यूट अँगल बनतायत तर इथे बघा किती ट्रायंगल आहे. आता आपण ट्रायंगल काउंट करूया. 1 2 3 and 4. किती ट्रायंगल आहेत, 4. मग 4 ट्रायंगल आहेत आणि एका ट्रायंगल मध्ये आपण काय बोललो होतो, एका ट्रायंगल मध्ये किती असतात, 3 अॅक्यूट अँगल असतात. म्हणून आपण इथे 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग किती आहे, 4 3 जा 12. आता बघा इथे किती ट्रायंगल आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7. 7 ट्रायंगल दिसले. मग आपण 7 लिहायचे आणि एका ट्रायंगल मध्ये किती आपण मोजले होते अॅक्यूट अँगल, 3. मग लिहायचं इकडे 7 3 जा 21. येस. आता डी फिगर मध्ये काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 10 आहेत की नाही, 10 ट्रायंगल्स झालेत. मग 10 3 जा 30. कळालंय, इथपर्यंत कळालंय. येस. आता याचा पॅटर्न, आता किती अँगल होतात हे आपण बघितले. इथे 3 होत आहेत, इथे 12 होत आहेत, इथे 21 आणि इथे 30. मग याचा पॅटर्न कसा होणार, 3 12 21 30. आपण पॅटर्न शिकलो होतो की नाही नंबरचा. मग हा याचा पॅटर्न आहे. कळालंय मुलांनो. तुम्हाला पाहिजे असेल तर याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. ओके. आता बघूया मुलांनो आपण लास्ट क्वेश्चन. ड्रॉ अ फ्री हँड पिक्चर विथ अॅक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्ट्यूस अँगल अँड फिल इट विथ कलर्स. म्हणजे काय, ही ऍक्टिव्हिटी आहे मुलांनो तुमच्यासाठी की काय करायचं आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. तुम्ही असे कोणतेही ड्रॉइंग काढू शकता ज्यामध्ये अॅक्यूट अँगल असतील. म्हणजे एखादा हाऊस आहे बघा असं की ज्याच्यामध्ये अॅक्यूट अँगल येतील, ठीक आहे, राईट अँगल येतील. अजून कोणतेही ड्रॉइंग तुम्ही काढू शकता ज्याच्यामध्ये ऑब्ट्यूस अँगल येतील. असे वेगवेगळे अँगल दाखवायचे आहेत तुम्हाला ड्रॉइंग काढून. ठीक आहे. तर ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. अशा प्रकारे मुलांनो आपला लेसन नंबर 2 लाईन्स आणि अँगल्स हा क्लिअर झालेला आहे, संपलेला आहे. तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुमचे डाऊट क्लिअर करेल. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.